नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आमच्या घराजवळ असलेल्या एका कुंडीमध्ये आलेले ब्रह्मकमळाचे रोप आहे ते दाखवणार आहे। खरं तर ब्रह्मकमळ हे उत्तराखंड राज्याचं राज्यपुष्प आहे। हिमालयामध्ये 13,000 ते 17,000 फुटांवर ते पाहावयास मिळतं। परंतु आमच्या कुंडीमध्ये जे ब्रह्मकमळ म्हणून लावलेलं रोप आहे ते नक्की ब्रह्मकमळ आहे की कॅक्टसचं कोणती प्रजाती आहे त्याबद्दल मला फारसं माहिती नाहीये। परंतु महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी जिथे जिथे मी हे रोप पाहिले तिथे याला ब्रह्मकमळ म्हणूनच संबोधलं जातं। डचमन्स पाईप कॅक्टस या निवडुंग प्रजातीला आपण अज्ञानवश ब्रह्मकमळ म्हणून संबोधतो। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते आमच्या घराच्या समोरच्याच बाजूला एका सरांनी कुंडीमध्ये लावलेलं पान होतं, तर त्याला यावर्षी 3 कळ्या आल्या आहेत आणि ते थोड्याच दिवसात त्याचं फूल उमलेल। परंतु जे खरं ब्रह्मकमळ आहे ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात उमलतं। परंतु आता जुलै महिना जवळपास लागलेला आहे, तरी अजून ह्या कळ्या आहेत आणि अजून तरी फुललेले नाहीत। किमान जुलैच्या मध्यावर अजून एक 15 दिवसांनी या कळ्या जवळपास उमलतील। परंतु याला ब्रह्मकमळ म्हणता येणार नाही, कारण हा कॅक्टसचा प्रकार आहे। खरं ब्रह्मकमळ जे तुम्हाला चित्रामध्ये बाजूला दिसते ते उत्तराखंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या ब्रह्मकमळाचं जे ओरिजिनल ब्रह्मकमळ आहे त्याचं वरचं टोक जे आहे ते जांभळ्या रंगाचं आणि पाकळ्या हिरव्या पिवळ्या कागदी फुलासारख्या असतात। आणि आपल्याकडे जे याला ब्रह्मकमळ म्हणतात तो कॅक्टसचा प्रकार आहे। शोभेचं झाड असतं ते। ॲक्च्युली कॅक्टसचा प्रकार असला तरी त्याला काटे नसतात आणि पान लावल्यानंतर ते वनस्पती जे आहे त्याचं झाडात म्हणजे रोपामध्ये असं रूपांतर होतं। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुंडीमध्ये जे ब्रह्मकमळाचं पान त्या सरांनी लावलं होतं त्याचं असं छोटंसं रोप तयार झालंय आणि त्याला यावर्षी 3 कळ्या आलेल्या आहेत आणि त्यापैकी 2 कळ्या तुम्हाला इथे प्रत्यक्ष पाहता येतील। एक कळी जी आहे ती मुलांनी खेळत असताना तोडली, त्याच्यामुळे ती बाजूला पडलेली तुम्हाला दिसेल खाली, आणि 2 ज्या कळ्या आहेत त्या समोर अशा दिसतायत। अनेक लोक जे आहेत ते ब्रह्मकमळ म्हणून ह्या वनस्पतीची पूजा करतात आणि अशा पद्धतीने जे बाजूला मी फोटो दाखवलाय फुलल्यानंतर हे फूल जे आहे ते एवढं असं मोठं दिसतं। मुळात जे आपण समजतो ते ब्रह्मकमळ आणि ओरिजिनल ब्रह्मकमळ आहे त्याची कुळं सुद्धा वेगवेगळी आहेत। आणि खरं तर हे कॅक्टस जे वनस्पती आहेत, कॅक्टसच्या प्रकारचे जे वनस्पती आहे जे इंडोर प्लांट म्हणून आपण लावत असतो त्यापैकीच हे आहे। आणि याला जर फळ आलं तर ते साधारण आपण ड्रॅगन फ्रूट खातो, ड्रॅगन फ्रूट सारखं सेम त्याला फळ येऊ शकतं। कारण मी अनेक यूट्यूबवरती जे व्हिडिओ आहेत ते पाहिले, त्या व्हिडिओमध्ये ड्रॅगन फ्रूट सारखं त्याला फळ आलेलं आपल्याला दिसून येतं। आणि हे फूल जे आहे ते रात्री 10 ते 12 दरम्यान उमलतं। रात्री 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वगैरे, म्हणजे मध्यरात्री वगैरे उमलणारं फूल आहे। जेव्हा हे उमलतं तेव्हा याला प्रचंड सुगंध दरवळत असतो या फुलाचा। याची पूजा देखील केली जाते, कारण अनेक लोकांना ओरिजिनल ब्रह्मकमळ आणि या ब्रह्मकमळामधला फरक माहिती नाही। महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी यालाच ब्रह्मकमळ म्हणून संबोधलं जातं। बद्री केदारच्या आणि केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वाहण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे, कारण त्या भागामध्ये जे आहे ते डोंगराळ भाग आहे, त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ब्रह्मकमळ जे आहे ओरिजिनल ब्रह्मकमळ उगवतं। आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जे ब्रह्मकमळ म्हणतात ते अशा प्रकारे जे कुंडीमध्ये तुम्हाला दिसतंय त्यालाच ब्रह्मकमळ म्हणून संबोधलं जातं। परंतु हे ओरिजिनल ब्रह्मकमळ नाहीये। लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात याबद्दल अज्ञान आहे की ओरिजिनल ब्रह्मकमळ अनेक लोकांना माहितीच नाहीये। आणि जे ब्रह्मकमळ आपण समजतो ते अशा प्रकारचं आहे, जे महाराष्ट्रामध्ये किंवा साधारण ठिकाणी हे कुठेही उगवू शकतं ते। आणि ओरिजिनल ब्रह्मकमळ जे आहे ते थंडीच्या ठिकाणी किंवा बर्फाळ प्रदेशात हिमालयाच्या रांगांमध्ये ते आपल्याला पाहता येतं। अशा पद्धतीने आमच्या घराच्या समोर असलेल्या त्या कुंडीमध्ये 3 ब्रह्मकमळाची कळ्या ज्या आहेत त्या उमलल्या होत्या, त्यातल्या 2 तरी सध्या या ठिकाणी आहेत, कारण ह्या फारशा मुलांना खेळताना दिसत नव्हत्या त्याच्यामुळे ह्या राहिलेल्या आहेत। जेव्हा ह्या उमलतील तेव्हाही मी तुम्हाला दाखवेन, परंतु सध्या तर त्या अशा म्हणजे आलेल्या आहेत। उमलायला किमान अजून 15 आठवडा तरी माझ्या हिशोबाने याला लागेल। आणि जे पानापासून तयार झालेलं हे झाड जे आहे म्हणजे रोप फुलांचं ते अशा पद्धतीने दिसते। मला
याबद्दल अनेक लोकांचं जे अज्ञान आहे त्याबद्दल सांगायचं होतं की ओरिजिनल ब्रह्मकमळ हे थोडं वेगळं असतं आणि हे कॅक्टसचा प्रकार आहे।